सो हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि तुमचा जो स्टडी आहे, जे पण तुमची अपकमिंग एक्झाम आहे, त्याचं प्रिपरेशन तुमचं चालूच असेल. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की HPCLमध्ये नेमकं कशाप्रकारे प्रोसेस होते, कशाप्रकारे GD, GT आणि इंटरव्ह्यूची प्रोसेस राहते. आणि मी जेव्हा HPCLच्या इंटरव्ह्यूसाठी गेलेलो होतो किंवा GT, GDसाठी गेलेलो होतो, तर त्यामध्ये नेमकं काय झालेलं होतं, तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जर तुम्हाला HPCLचं इंटरव्ह्यूचं वगैरे गाईडन्स किंवा प्रिपरेशन पाहिजे नसेल किंवा पॉईंट्स वगैरे, नोट्स वगैरे, हे सर्व मी टेलिग्राम चॅनलमध्ये अपडेट केलेलं आहे. जर तुम्ही GD, GT आणि इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेला असाल, तर तुम्ही तिथे पण चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर. तेवढं जरी तुम्ही करून गेले, तरी बऱ्यापैकी तुम्हाला चांगल्यापैकी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. HPCLचं माझ्या म्हणजे मी 2 पेपर दिलेले होते. एक 22 मध्ये दिलेला होता, एक 23 मध्ये दिलेला होता. तर जे 23 मध्ये होतं त्याच्यात माझं म्हणजे इंटरव्ह्यूसाठी मी क्वालिफाय झालेलं होतं. GD, GTसाठी क्वालिफाय झालेलो होतो. तर तो इंटरव्ह्यू माझा जयपूरमध्ये होता, राजस्थानमध्ये. आणि तिथे मग त्यामध्ये कसं राहते, की तुम्हाला थर्ड एसीचं तिकीटचं फेअर भेटून जाते. तर तुम्ही म्हणजे थर्ड एसीनं ट्रॅव्हल करू शकता. त्यानंतर तुमचे जे पैसे आहेत ट्रॅव्हलिंगचे, ते तुम्हाला रिटर्न येऊन जातात. तर म्हणजे नॉर्मली कसं एक दिवस आधी तुम्ही चालले जा तिथे आणि मग लोकेट करून घ्या, की नेमकं तुम्हाला कुठे जायचं आहे, किती किलोमीटर आहे. जवळ असेल तर मग आधी जायचं काम नाही. तसंच मी केलेलं होतं. मी आधीच्या दिवशी गेलो आणि तिथे स्टे केलेला होता. रेल्वे स्टेशनवर गेस्ट हाऊस किंवा गेस्ट रूम राहतात, तिथे तुम्ही स्टे करू शकता. तिथे स्टे करायचं आणि म्हणजे गेलेलो होतो. मग गेल्यानंतर तिथे कसा येते 2 राउंड म्हणजे 3 राउंड राहते. GD, GT एक कंबाईन, त्यानंतर एक पर्सनल इंटरव्ह्यू आणि एक राहते की मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे ते तीनही एकाच दिवशी होऊन जातात किंवा मग मेडिकल एक्झामिनेशन नेक्स्ट दिवशी होतात. ज्यांनी ते आणि हे तीनही राउंड जे आहे एलिमिनेशन राउंड आहे. यामध्ये कसं जर तुम्ही आणि त्याच्यामध्ये कसं पहिले GD, GT होते, मग इंटरव्ह्यू होते आणि मग मेडिकल होते. मग तुम्ही गेले आणि GD आणि GTमध्येच बाहेर जर झाले, त्यांचा जो मिनिमम कट ऑफ किंवा क्वालिफाईंग मार्क्स आहेत, ते जर तुम्हाला नाही भेटले, तर तुम्हाला तिथूनच हाकलून देते. म्हणजे तुम्ही 3-4 वाजेपर्यंत चालले जातात आणि त्याच्यानंतर म्हणजे हाफ म्हणजे तुमचा लंचच्या आधी होऊन जाते. म्हणजे तिथं लिस्ट लागून जाते, की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय आहे. म्हणजे तुम्ही अर्ध्या दिवसात रिटर्न येऊन जाता. मेन म्हणजे GD आणि GT क्वालिफाय करून येणं म्हणजे चांगलं राहते रॅदर दॅन मग कसं इंटरव्ह्यू म्हणजे GD, GTमध्ये बाहेर गेलं तर इंटरव्ह्यूमध्ये काय विचारलं ते पण तुम्हाला माहीत नाही राहत. तर ट्राय टू म्हणजे GD, GT हे मेन आहे क्रॅक करणं. बाकी पण मेनच आहे कारण की पूर्ण सिलेक्शनसाठी ते पण तुम्हाला क्रॅक करावं लागेल. पण GD, GT मेन पॉइंट राहते. याच्यातच मॅक्सिमम लोकं काढून टाकले जातात. तर यामध्ये कसं होतं, की जेव्हा आम्ही गेलो, मग पहिले तुम्हाला स्नॅक्स वगैरे भेटून जाते तिथं सगळं. तुम्हाला जेवण पण तिथे भेटून जाते. एक टाईमचं कारण की 5 वाजता तर तुम्हाला रिलीज केला जाईल, तर एक टाईमचं जेवण भेटते, चहा वगैरे भेटते. सगळी सोय चांगली केलेली राहते. त्यानंतर म्हणजे मी गेलो आणि तिथे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून तिघं जण आलेले होते. तिन्ही बॉयज होते त्या वर्षी 2023 मध्ये. तर एकाचा ऑलरेडी 22 मध्ये तो गेलेला होता इंटरव्ह्यूसाठी. जो वैभव होता तो अकोल्याचा होता आणि मी होतो. तर असे तिघं जण होतो. आता तिथं कसं आता तिघही जण होतो आणि जो वैभव जो होता, जे पण तो माझ्यासोबत होता. म्हणजे GTच्या वेळेस माझ्या म्हणजे पॅनलमध्ये होता किंवा माझ्यासोबत होता महाराष्ट्रातला आणि एकाचा आधीच झालेला होता. तर यामध्ये कसं राहते, की आपल्याला असं वाटतं, की दोघं-तिघंच राहते. मी टोटल 3 इंटरव्ह्यू दिलेले आहे. एक HLचा, एक HPCLचा आणि एक सेलचा. तर त्यामध्ये कसं राहते, की HPCLमध्ये कसं पॅनल खूप मोठं होतं. 10 ते 12 जण होते त्या पॅनलमध्ये. GD-GTसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी म्हणजे 10 ऑफिशियल्स होते तुम्हाला इव्हॅल्युएट करण्यासाठी. तर ते एक पूर्ण पॅनल आणि तेवढेच म्हणजे 12, 13 किंवा 15 जण स्टुडंट असे बसवले जातात सोबत असे. आणि पुढं पॅनल राहील, जे तुम्हाला इव्हॅल्युएट करेल. तर ते त्यामध्ये कसं राहते GD-GTमध्ये म्हणजे तुम्हाला सकाळी चहा-पाणी वगैरे झालं, तुमचे ग्रुप पाडले गेले. ग्रुप पाडल्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल किंवा तुम्हाला एक नंबर दिला जाईल, की हा नंबर तुमचा आहे आणि मग तुम्हाला तशा ग्रुपमध्ये नंबर 9 टू 20 आता या. मग तुम्ही जाणार, बसणार. आता वैभव इथं होता माझ्या बाजूनं, मी इथं होतो. म्हणजे महाराष्ट्रातले दोघं आणि बाकी अदर स्टेटमधले इकडे. तर तिथं कसं राहते, की एक टॉपिक तुम्हाला दिला जातो. तर त्यामध्ये एक टॉपिक असा होता, की आपल्याला हायवे रोड बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये कसं राहते कन्स्ट्रेंट दिले राहते. म्हणजे त्या कंपनीचे कन्स्ट्रेंट काय आहे आणि आपलं एम काय आहे? हे दोन्ही गोष्टी दिलेल्या राहते आणि कंपनीचा एक पॅराग्राफ दिला जातो. म्हणजे बेसिकली 2 पेज राहते इकडून आणि इकडून. तर कंपनीचे डिटेल्स म्हणजे त्याची हिस्ट्री वगैरे काय आहे? त्याच्यानंतर आपलं एम काय आहे आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट काय आहे? म्हणजे तुम्हाला त्या कंपनीचे कन्स्ट्रेंट हे सगळं मेन्शन राहते. ते तुम्हाला एक वेळेस रीड करायला 10-15 मिनिटं दिल्या जाते आणि ते दिल्यानंतर मग तुम्हाला तुमचा विचार करायचा आहे आणि पॉइंट्स चालू करायचे आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चालू करू शकत असाल, की हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज धिस आणि आपल्याला या टॉपिकवर डिस्कशन करायचं आहे आणि माझा हा पॉइंट्स आहे पहिला, की असा-असा आहे. जे पण तुम्हाला त्या इन्स्टंटला सुचते, ते तुम्ही जर लगेच स्टार्टअप केलं, तर एक पॉइंट तुम्हाला तिथं भेटून जाते. मी पर्सनली तसं काहीच केलेलं नव्हतं स्टार्ट आणि म्हणजे ठीक आहे, माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता, तर मी स्टार्ट नव्हतं केलं. पण असं पण आहे, की तुम्हाला रँडमली काही पण नाही बोलायचं आहे. तुम्ही स्टार्ट करू शकता कारण की स्टार्टिंगला कसं, की
स्टार्ट करताना एखादा असं नॉर्मली पॉईंट्स तुम्ही बोलून गेलं तर एवढं काही नाही, पण त्याच्यानंतर तुम्हाला चांगलेच पॉईंट्स ठेवावे लागेल. तर जर तुम्ही जात असाल तर पहिले स्टार्ट करून टाका, म्हणजे तुम्हाला 1 पॉईंट भेटून जाईल आणि म्हणजे चांगली लीडरशिप क्वालिटी तुमच्यातील दिसेल. मी नाही केलं होतं. मी वाचलं आणि त्याच्यातले 2-3 पॉइंट्स चांगलेवाले बोलायचं असं सांगितलं होतं. तर तुम्हाला कसं आता तुम्हाला बोलण्याची संधी भेटेल असं काही नाही आहे. आता आम्ही दोघं बसलेलो होतो. हा गडी काहीच बोलत नव्हता आणि इकडून कुठून तरी चालू झालं ते. मग त्यांना म्हटलं होतं, की आपण एआयचा वापर करू शकतो. 23ची गोष्ट होती तेव्हा म्हणजे एवढं एन्हान्समेंट नव्हतं एआय वगैरेमध्ये. तर मग तिथून कोणतातरी एआयचा पॉइंट टाकला आणि मी त्याला काउंटर केलं, की एआय सध्या इनिशियल स्टेजमध्ये आहे आणि आपण एवढं पण निर्भर करू नाही शकत आणि ते मिस्टेक करू शकतात. एक काउंटर पॉइंट दिलेला होता. मग ते त्यांनी एक्सेप्ट केलं म्हणजे बाकी सगळ्या स्टुडंटनी. म्हणजे आपल्याला जसा टाईम भेटेल म्हणजे कुठेतरी स्टॉप होणार ते. जसा पॉइंट भेटेल आपल्याला आपलं चालू करून द्यायचं आहे किंवा एक तर त्याच्या पॉइंट्सवरून आपण काउंटर काढू शकतो किंवा त्याला सपोर्ट करू शकतो किंवा त्याच्यात ॲड ऑन करायचं. हे एक आहे बोलण्यासाठी आणि आपले पॉइंट जर असेल नवीन ते पण इंट्रोड्यूस करायचं आहे. आणि त्याच्यात असं काही नाही, तुम्ही हिंदीमध्ये पण बोलू शकता. हिंदीमध्येच मोस्टली बोलत होते. तर हिंदीमध्ये तुम्ही तुमचा पॉइंट ठेवू शकता. म्हणजे 2-3च आहे तुम्हाला बोलायचं. एक तर तुमच्याकडे युनिक पॉइंट्स असेल तर तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर दुसरा काहीतरी बोलत असेल तर त्याला काउंटर देऊ शकता, की असं नाही होऊ शकत, असं होऊ शकते किंवा हे तुम्ही चुकीचं बोलत आहे असं डायरेक्टली नाही म्हणायचं, पण असं पण आपण करू शकतो किंवा मग त्याचं जर बरोबर असेल त्याच्यात काही ॲड ऑन करता येते असेल तर ॲड ऑन करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे इनिशियल काही पॉइंट्स नसेल तर ह्या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही म्हणजे बोलू शकता. पुढे जाऊन तुम्हाला नवीन पॉइंट्स क्लिक होणार तर तुम्ही बोलू शकता. तर असं मी त्यांना काउंटर दिलेलं होतं. मग त्यांनी एक्सेप्ट केलं होतं. ते एक पॉइंट बोललेलं होतं. त्याच्यानंतर आणखी माझा एक पॉइंट ठेवलेला होता. मग त्यांनी मला काउंटर केलं होतं, की हायवेवर मी म्हटलं होतं, की ॲनिमल्स वगैरे येतात त्यामुळे मग ॲक्सिडेंट वगैरे होतात. तर त्यांनी म्हटलं ऑलरेडी बॅरिगेट असते. पण मी म्हटलं, की प्रत्येक ठिकाणी बॅरिगेट नसते. तर मग आपल्याला ते पण इम्प्लिमेंट करावं लागेल किंवा मग तसं काहीतरी. त्यांनी काउंटर दिलं. मग मी पुन्हा सजेशन दिलं किंवा मग मी पुन्हा दुसरा काहीतरी पॉइंट लावला. मग तो एक पॉइंट झालेला होता. आणि तिसरा पॉइंट असा होता, की सपोज एखादा कोणी बोलतच नाही आहे आणि आपलं डिस्कशन आहे. आपल्याला माहीत पडत आहे, की याला बोलायचा मौका भेटतच नाही. आता हा आपल्या महाराष्ट्रातलाच होता. मी म्हटलं मी म्हटलं याचं पण सिलेक्शन झालेलं पाहिजे. म्हणजे जी-डी-टी-टीमध्ये. तर मग मी म्हणजे सगळ्याला थांबून ठेवलं, की यांनी एकही पॉइंट नाही मांडला. तर याला 1 पॉइंट मांडू द्या. तर मग तो पण काहीतरी पॉइंट्स त्यांनी ठेवलेला होता. असं करून मग तो एक पॉइंट मला ॲड ऑन झाला, की मी सगळ्यांचं म्हणजे जे बोलत नाही किंवा ज्यांना चान्स नाही भेटला त्यांना पण एक चान्स देतो, की काहीतरी बोलायचं. तर हे 3-4 पॉइंट्स मी ॲड ऑन केलेले होते आणि जसं-जसं म्हणजे तुम्हाला काही कोणी हे नाही देणार, की आता तुम्ही बोला असं काही नाही होणार. तुम्हाला तुमच्याच मनातून काही काढायचं आहे आणि बोलायचं आहे. स्टार्टिंग करा मग काही वेळाने तुम्ही काउंटर देऊ शकता. म्हणजे एक वेळेस जर तुम्हाला बोलता आलं, मनात त्यांना स्टॉप करता आलं, की मग तुम्ही ते शिकून जाणार आणि ते पुन्हा तुम्ही रेप्लिकेट करा. असं अर्धा तास चाललं आणि मग त्यानंतर ज्यानं स्टार्ट केलं तर तोच कॉन्क्लूड करू शकतो किंवा मग तुम्ही कॉन्क्लूड करू शकता, की हे पॉइंट्स आहेत आणि जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा तुम्ही ते चांगले पॉइंट्स लिहून घ्यायचे तुमच्याकडे नोट्स राहील त्याच्यावर आणि त्याच्यावरून कॉन्क्लूड करू शकता. तुम्ही लिहून घ्यायचे, की हे चांगले पॉइंट्स आहे, हे वाले पॉइंट्स त्यांनी सांगितलेले आहे. त्याचं नाव तर नाही नंबर 1, नंबर 2 नी हे पॉइंट्स ॲड ऑन केले, ते असं-असं करू शकता. तर हे कॉन्क्लुजन तुम्ही देऊ शकता. तर तुमचे म्हणजे जवळपास 2-4 व्हॅलिड पॉइंट्स काही ॲड ऑन करा, काही काउंटर करा. असं तुम्ही कमीत कमी 4 ते 5 सेंटेन्स 4 ते 5 वेळेस त्यांना गाईड करू शकाल आणि जास्त झाले तर आणखीच चांगलं. तर असं झालेलं होतं आणि मग त्याच्यामध्ये कसं जी-डी फर्स्ट टाईम असून मग मी ते क्रॅक केलेलं होतं. पण तेच होतं की तुम्हाला बोलावं लागेल आणि जे बाकी माझ्यासोबतचा होता तोही पहिल्या याच्यात घरी आणि जो आधीचा झाला होता तोही पहिल्या याच्यात घरी. तर तसं न होऊ देता तुम्हाला जे बोलायचं आहे ते फक्त बोला एक वेळेस आणि मग कसं काही लॉजिकल पॉइंट्स तर राहील असंच रँडमली तर काही बोलणार नाही. तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा आणि असं तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही तुमचं म्हणजे असं नका करू की कोणी तुम्हाला चान्स देणार. कारण की मुलं माहीत राहते तुम्हाला बडबड, बडबड, बडबड ते त्याचं वेगळंच चालू राहते. पॉइंट्स असो का नसो. पण तुम्ही कसं व्हॅलिड पॉइंट ठेवले आणि सगळ्यांना म्हणजे पॉइंट्स जेव्हा ठेवायला लावा, व्हॅलिड पॉइंट असेल तर हे पण राहील, ते पण राहील. तर तुम्हाला असंच बोलायचं आहे याच्या म्हणजे पॅनलकडे बघायची काही गरज नसते अशा. हे आपले जे लोक आहे यांचे म्हणजे ॲस्पिरंट आहे त्यांच्याकडे बघायचं काम राहते. मग तसं झालं, हे दोघं चालले गेले. पण त्यामध्ये एक अशी मिस्टेक केली की ज्या दिवशी एच-पी-सी-एलचा इंटरव्ह्यू होता, त्याच दिवशी महाट्रान्सकोची एक्झाम शेड्यूल झालेली होती. मग ते शेड्यूल झाल्यामुळे मग त्या दोन्ही म्हणजे एकाच दिवशी आलेल्या होत्या आणि मग ते असं झालं होतं की म्हणजे मग माझी अशी इच्छा होती की मी एच-पी-सी-एल स्किप करणार आहे आता आणि मग तसा मेल वगैरे पण दिलेला होता की दुसऱ्या दिवशी जर असेल तर मी त्या दिवशी जाऊ शकतो का? असं काही झालं होतं आणि ऐन टाईमावर महाट्रान्सको त्या दिवशीची पुन्हा रद्द झालेली होती. म्हणजे त्या दिवशी एक्झाम होणार नव्हती. तर मग त्यामध्ये कसं मी एच-पी-सी-एलचं काही एवढं करून नव्हतो गेलो म्हणजे डिटेल्स त्यांचे जॉइंट व्हेंचर्स कोणते आहे, त्यांचं काय म्हणते हिस्ट्री वगैरे डायरेक्टर वगैरे बेसिक करून गेलो जे साईटवर राहते ते. पण तुम्हाला एकदम ओव्हरऑलमध्ये चांगलं जर माहीत असेल तर तुम्ही ते पॉइंट्स मांडू शकता. त्यामुळे मी काही जास्त प्रिपेअर करून गेलेलो नव्हतो आणि माझा फोकस काय होता की ट्रान्सको होती तेव्हा म्हणून ते करत होतो. नसती तर मग एच-पी-सी-एलसाठी चांगलं केलेलं असतं. पण ठीक आहे मी तेवढं प्रिपेअर करूनच नव्हतो गेलो. मग ते जी-डी-मध्ये मी तर झालो सिलेक्ट आणि मग तुम्हाला वन बाय वन मग त्याच्यानंतर तुम्हाला जेवण वगैरे ऑफर केलं जाईल. लंच होणार तुमचा आणि लंच झाल्यानंतर मग
तुमचा पुन्हा इंटरव्ह्यूसाठी 1 बाय 1 बोलावण्यात येईल. असं 10-15 लोकांना बोलावता येईल आणि पुन्हा सेम टू सेमच पॅनल राहील. म्हणजे 10-12 जण राहील. म्हणजे त्यांच्याकडे विचारण्यासाठी खूप सारं राहते. तर मग मी चांगले म्हणजे जीडीमध्ये काही चांगले पॉईंट्स ठेवले होते. मग मी इंटरव्ह्यूसाठी गेलो. इंटरव्ह्यूसाठी कसं राहते, की पहिले तर इंट्रोड्यूस युअरसेल्फ ते सांगितलं. ते मला पूर्ण पाठ करून जायचं. ते सांगितल्यावर मग माझं चांगलं म्हणजे प्रिपेअर नव्हतं केलं मी एच-पी-सी-एलचं. मग म्हणे जॉइंट व्हेंचर्स कोणकोणते आहे. मग मी काही नाव सांगितले. मग म्हणे एवढेच आहे का? मग का नाही ते काहीतरी अजून विचारत होते मला आणि टेक्निकलचं कमी एच-पी-सी-एलचं जास्त विचारत होते आणि मग ते एच-पी-सी-एलचं एवढं न केल्यामुळे कसं झालं, की कुठं-कुठं मी म्हणजे जे माहीत नसेल ते पण बोलत गेलो आणि मग त्यामुळे कसं झालं, की तिच्यामध्ये पॅनलमध्ये एक मॅडम पण होती. तुम्ही जीडीमध्ये तर चांगले पॉईंट्स ठेवले होते म्हणे आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही एवढे वीक कसे पडले म्हणे. तर असं राहते की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी पण चांगलं प्रिपेअर करायचं आहे आणि ते पॉइंट्स करून ठेवायचे आहे. जे पॉइंट्स मी Telegramमध्ये आता पूर्ण कव्हर केलेले आहे. तेवढं जर तुम्ही करून गेले तर बऱ्यापैकी तुमचं एच-पी-सी-एलचा म्हणजे पूर्ण त्याच्यावाला जो डेटा आहे तो चांगला तुम्हाला माहीत असायला पाहिजे. जॉइंट व्हेंचर्स कोणते आहे, एस्टॅब्लिशमेंट कधीची आहे, ग्रो कसं केलं कंपनीनं, त्याच्यानंतर डायरेक्टर जे मेन बॉडीज आहे किंवा ऑफिसर्स आहेत तिथे काम करणारे ते कोण आहे, लास्ट इयरचा टर्नओव्हर वगैरे किती आहे, हे सगळं करून गेलं. बाकी ते डिपेंड्स करते. तर जर ते टेक्निकलवरच विचारत गेले जसं एच-एलचा माझा टेक्निकलवर गेलेला होता पूर्ण इंटरव्ह्यू. तर मग ते तुम्हाला टेक्निकलचं विचारेन. पण ते कसं आहे पूर्ण मार्केटिंग वगैरे ऑफिसरची होती ते रिक्रुटमेंट. तर ते कसं ओव्हरऑल विचारत होते. जास्त टेक्निकल विचारत नव्हते. आता जर तुमचा टेक्निकलचा असेल, इंजिनिअरचा असेल, तर तुम्हाला टेक्निकलचे प्रश्न विचारले जाते. तर ते तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही कशा प्रकारे ते ड्राईव्ह करता. म्हणजे तुमचे शेवटचे पॉइंट्स कोणते म्हणजे तुम्ही बोलताना काय बोलत आहे, त्याच्या अकॉर्डिंग ते तुम्हाला विचारतात. तर तसं झालं. मग अनफॉर्च्युनेटली मग तिथं माझं सिलेक्शन नाही झालं आणि मग संध्याकाळी मी येऊन गेलो. मग दुसऱ्या दिवशी ज्या मुलांचं त्या दिवशी लिस्टमध्ये नाव आलं, त्यांचं मग दुसऱ्या दिवशी मेडिकल झालं आणि मग रिटर्न पाठवून देते आणि डायरेक्ट मग त्यांना ऑफर लेटर येऊन जाते, की तुमचं मग ऑफर लेटर झाल्यावर मग जॉइनिंग होते. मग त्यांचं इंडक्शन प्रोग्राम राहते तो होते आणि मग तुम्हाला ॲब्झॉर्ब केलं जाते, की ॲज अ ऑफिसर, ॲज अ जे पण तुमची पोस्ट राहील तसं. तर हा माझा एक्सपिरियन्स होता एच-पी-सी-एलमध्ये. तुम्हाला हेच आहे की जीडी-जीटीमध्ये जेव्हा जसं तुम्हाला मौका भेटेल किंवा बोलायचं राहील, तुम्ही डायरेक्ट बोलून द्या. काही लोकांना थांबवून ठेवू शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला बोलावं लागेल, पुढचा थोडी थांबणार आहे. आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये चांगलं प्रिपेअर करून द्या. तुम्ही जे पण बोलणार, सपोज एक तुम्ही वाक्य देणार, की इंट्रोड्यूस युअरसेल्फ तुम्ही सांगत आहे आणि तिथे तुम्ही काही हॉबीज सांगितली. मग त्या हॉबीजचं म्हणजे थोडं वाचून जा. असं नाही आणि कसं करता, काय करता, जसं पण आहे ते तुम्हाला म्हणजे जे तुम्ही बोलत आहे त्याच्यावर जर आणखी काउंटर प्रश्न आले, तर तुम्ही सांगू शकले पाहिजे. असं तुम्ही प्रिपेअर करून जा आणि आय होप तुम्ही आता एक्झाम क्रॅक केली आहे, तर याच्यासाठी पण चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. तुमची बाकी एक्झाम असेल म्हणजे नसेल मोस्टली, तर याच्यावरच चांगला फोकस करा आणि क्रॅक होऊ शकते असं काही नाही. म्हणजे 2-3 वेळेस देऊनही मुलांचा जीडी क्रॅक होत नाही. पण तुम्ही जर बोलले, प्रॉपर पॉइंट्स ठेवले, तुम्हाला 2-3च गोष्टी करायच्या आहे. एक तर ॲड ऑन करा किंवा काउंटर करा. असं लॉजिकली करा पण. ॲड ऑन करायचं असेल तर लॉजिकली, काउंटर करायचं असेल लॉजिकली आणि तुमचे स्वतःचे पॉइंट्स असेल तर फारच चांगले. तर असे काही पॉइंट्स घेऊन तुम्ही बोलू शकता. स्टार्टिंगला तुमच्याकडे पॉइंट्स नसेल तर एकदम स्टार्ट करा, की आपल्याला हे करायचं आहे आणि मग कोणी ना कोणी बोलणार आणि मग त्याच्यावर ॲड ऑन वगैरे असं तुम्ही नेहमी करू शकता. तर असं बोलायचं राहते आणि मग मी तेच शिकलो आणि फॉर्च्युनेटली मग माझा सेल्सचा जो इंटरव्ह्यू आहे तो मी क्रॅक केलेला होता. तिथे याच्यापेक्षा पण जास्त स्टेप्स होत्या. तरी पण मग आमचं म्हणजे आपले 2 होते महाराष्ट्रातील तिथं आणि दोघांचं पण सिलेक्शन झालेलं होतं. दोघं-तिघं होते. म्हणजे दोघं माझ्या ओळखीचे होते, तर दोघांचं तिथं सिलेक्शन झालेलं होतं. तर आय होप तुम्हाला हा एच-पी-सी-एलचा माझा इंटरव्ह्यू, जीडीचा जो एक्सपिरियन्स आहे, तो मी तुम्हाला सांगितला आहे आणि यावरून तुम्ही काही ना काही कन्क्लुजन घेणार आणि तशा प्रकारे तुमचं प्रिपरेशन करणार. असं स्पेसिफिक कंटेंट नसते, की जीडीसाठी हेच करा, तेच करा. फक्त तुम्हाला एक म्हणजे एक आयडिया पाहिजे, की अशा-अशा प्रकारे होते, जेणेकरून मग तुम्ही तिथे मिस्टेक नाही कराल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि जर तुम्ही जेई पी-एस-यू इलेक्ट्रिकलचं प्रिपरेशन करत असाल, तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते पण तुम्ही जॉइन करायला विसरू नका. त्यावर तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या निगडीत सर्व अपडेट भेटत राहतात. ते पण तुम्ही जॉइन करून घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यावर जय हिंद, जय महाराष्ट्र.